जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचे पिल्लू जखमी, गरुड झेप संस्थेच्या सदस्यांनी वाचवले प्राण। वर्धमनेर येथे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात हरणाचे पिल्लू गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे। गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि गरुड झेप बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांच्या तत्परतेमुळे जखमी पिल्ल्याला वेळेत मदत मिळून त्याचे प्राण वाचवण्यात यश आले। मिळालेल्या माहितीनुसार भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पिल्ल्यावर हल्ला केला। या हल्ल्यात पिल्लू गंभीर जखमी झाले। ही बाब लक्षात येताच गावकऱ्यांनी गरुड झेप बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य विकी मसराम व रवी शिंपेकर यांना माहिती दिली। माहिती मिळताच विकी मसराम व रवी शिंपेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। पाहणी केली असता हरणाचे पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आले। त्यांनी विलंब न करता घटनेची माहिती तळेगाव वन विभागाला दिली। यानंतर गरुड झेप संस्थेच्या सदस्यांनी वन विभागाच्या सहकार्याने जखमी हरणाच्या पिल्ल्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतला आणि वन विभागाच्या स्वाधीन केले। वन विभागाच्या माहितीनुसार पिल्ल्यावर पुढील उपचार व आवश्यक काळजी करुणा आश्रम वर्धा येथे करण्यात येणार आहे। गरुड झेप बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमी वन्यजीवाला वेळेत उपचाराची सुविधा मिळू शकली। त्याच्या या संवेदनशील आणि कौतुकास्पद कार्याचे परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे। भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे वन्यजीवांना निर्माण होणाऱ्या धोक्याचा प्रश्नही या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आलाय। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आर्वी।